लग्न किंवा जोडीदाराची निवड हा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय आहे. जर तुम्ही सुद्धा तुमच्यासाठी एक योग्य जोडीदार शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. कदाचित तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. बऱ्याचदा आपल्या मनात एक प्रश्न येतो, आपल्यासाठी नक्की कोण योग्य आहे? आयुष्याच्या एका वळणावर आपल्याला कोणीतरी हवं असतं ज्याच्यासोबत आपण आपले आयुष्य शेअर करू शकू. पण योग्य व्यक्ती म्हणजे काय? बऱ्याचदा आपण बाह्य गोष्टींकडे आकर्षित होतो, पैसा, करिअर किंवा लुक्स. हे लक्षात घ्या, कोणाही व्यक्तीकडून परफेक्ट असण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपल्या दोघांमध्ये किती कंपॅटिबिलिटी आहे हे जास्त महत्वाचं आहे. आपले विचार, मूल्य आणि एकमेकांबद्दलचा आदर या गोष्टीच शेवटी नात्याची भक्कम पायाभरणी करतात. चला तर मग आपण अशा मुद्द्यांवर नजर टाकूया जे तुम्हाला योग्य जोडीदार शोधायला मदत करतील. नंबर 1, मूल्यांची समानता. आयुष्य जगण्याचे नियम आणि तत्वे काय आहेत? जर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे विचार जर पूर्णपणे वेगळे असतील तर भविष्यात संघर्ष होण्याची जास्त शक्यता असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती करिअरला आयुष्यातील सर्वस्व मानत असेल तर दुसरी व्यक्ती कुटुंबाला आणि शांत आयुष्य जगण्याला जास्त महत्व देते. या दोन टोकाच्या विचारसरणी असतील तर भविष्यात छोटे मोठे निर्णय घेताना संघर्ष निर्माण होणे स्वाभाविक आहे. पैशांची बचत कशी करावी, कठीण काळात कुटुंबाची साथ कशी द्यावी, एकमेकांच्या स्वप्नांना किती पाठिंबा द्यावा यावर जर तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचं मत वेगळं असेल तर नात्यात ताण निर्माण होतो. जेव्हा तुमचे व्हॅल्यूज एकाच दिशेने प्रवास करतात तेव्हा तुम्ही फक्त जोडीदार म्हणून नाही तर आयुष्याचे एक चांगले टीममेट्स म्हणून एकमेकांना साथ देऊ शकता. नंबर 2, संवाद करण्याची पद्धत. जेव्हा तुम्ही काहीतरी बोलता तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला टोमणे मारते का, की तुमच्या भावनांची टिंगल उडवते, की शांतपणे तुमचं ऐकून घेते, हे नक्की तपासा. कोणत्याही नात्यात वाद होणं ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे, पण तो वाद तुम्ही कसा हाताळता यावरच त्या नात्याचं भविष्य अवलंबून असतं. एक आयडियल पार्टनर तोच असतो जो रागाच्या भरात तुमची बाजू ऐकून घेण्याची तयारी ठेवतो. लक्षात ठेवा, जोडीदाराने तुम्हाला बोलण्याची संधी देणं आणि तुमच्या मतांचा आदर करणं गरजेचं आहे. जिथे संवाद मोकळा आणि प्रामाणिक असतो तिथे नात्यात कधीच ओलावा कमी होत नाही. नंबर 3, विश्वास आणि प्रामाणिकपणा तपासा. योग्य जोडीदार निवडताना त्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा किती आहे हे तपासणं आवश्यक आहे. जोडीदार केवळ गोड बोलतो की दिलेल्या शब्दाला जागून तशी कृतीही करतो हे पहा. एक प्रामाणिक जोडीदार स्वतःच्या चुका मान्य करायला घाबरत नाही आणि तुमच्यापासून कोणतीही महत्वाची गोष्ट लपवत नाही. जिथे पूर्ण विश्वास असतो तिथे भीती आणि असुरक्षितता नसते. जेव्हा तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या शब्दांवर आणि हेतूवर 100% खात्री असेल तेव्हाच तुम्ही त्यांच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याचा ठामपणे निर्णय घ्या. म्हणूनच बाह्य गोष्टींपेक्षा समोरची व्यक्ती आपल्या विश्वासाला पात्र आहे की नाही हे पारखून घ्या. नातेसंबंधात केवळ प्रेम असून चालत नाही तर त्या प्रेमाला विश्वासाची जोड असावी लागते. प्रामाणिकपणामुळे नात्यात पारदर्शकता येते, ज्यामुळे भविष्यात गैरसमजांना जागा उरत नाही. याशिवाय एक प्रामाणिक जोडीदार तुम्हाला इमोशनल सिक्युरिटी देतो. तुम्ही त्यांच्या समोर कोणत्याही विषयावर बोलू शकता. नंबर 4, परस्पर आदर आहे का ते पहा. परस्पर आदर म्हणजे एकमेकांच्या वेगळेपणाचा स्वीकार करणे होय. लग्न किंवा नात्यात आल्यानंतरही प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळं स्वतंत्र अस्तित्व असतं. एक चांगला जोडीदार तुमच्या महत्वाकांक्षा, करिअर, छंद आणि तुमच्या वैयक्तिक स्पेसचा नेहमी आदर करतो. प्रेम जितके महत्वाचे आहे तितकाच नात्यात आत्मसन्मान जपला जाणे आवश्यक आहे. एक आयडियल पार्टनर फक्त तुमचाच नाही तर तुमच्याशी जोडल्या गेलेल्या माणसांचा म्हणजेच मित्र परिवाराचा आणि कुटुंबाचा रिस्पेक्ट करतो. जेव्हा अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी रिस्पेक्ट दिला आणि घेतला जातो तेच नातं दीर्घकाळ टिकतं. नंबर 5, आर्थिक जबाबदारी तपासा. योग्य जोडीदार निवडताना फक्त त्यांचा बँक बॅलन्सच नाही तर त्यासोबत त्यांचा मनी माइंडसेट आणि पैशांबाबतची जबाबदारी कशी आहे हे नक्की तपासा. प्रत्येक व्यक्तीची खर्च करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक खूप काटकसरी असतात तर काही जण भविष्याचा विचार न करता उधळपट्टी करतात. तुमचा होणारा जोडीदार पैशांचे नियोजन करतो का? त्याला बचतीचे महत्व आहे का? तो गरजेच्या वस्तू व चैनीच्या वस्तू यांमधला फरक ओळखू शकतो का? याकडे लक्ष द्या. जर एक जण खूप खर्चिक आणि दुसरा खूप बचत करणारा असेल तर भविष्यात आर्थिक कारणांवरून वाद होण्याची शक्यता वाढते. लग्नानंतर होम लोन, मुलांचं एज्युकेशन आणि मेडिकल इमर्जन्सी यांसारख्या अनेक आर्थिक जबाबदाऱ्या अंगावर येतात. अशा वेळी तुमच्या जोडीदाराच्या काही फायनान्शियल गोल्स आहेत का हे जाणून घ्या. नंबर 6, इमोशनल मॅच्युरिटी पहा. लग्न करण्यापूर्वी फक्त त्या व्यक्तीचं वय किंवा बुद्धिमत्ता पाहून चालणार नाही तर त्या व्यक्तीची इमोशनल मॅच्युरिटी किती आहे ते पहा. इमोशनल मॅच्युरिटी असलेली व्यक्ती स्वतःच्या भावना तर उत्तम प्रकारे समजून घेतेच, पण त्यासोबतच समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही आदर करते. जेव्हा तुम्ही तणावात किंवा चिंतेत असता तेव्हा तुम्हाला दोष देण्याऐवजी किंवा तुमच्यावर चिडण्याऐवजी तो तुम्हाला भावनिक आधार देतो. तुमच्या जागी स्वतःला ठेवून परिस्थिती पाहण्याची कला त्यांच्यामध्ये असते. त्यामुळे नात्यामध्ये सुरक्षितता निर्माण होते.
आयुष्यात नेहमीच सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही. अशा वेळी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि समोरच्यावर चुकीच्या पद्धतीने न ओरडणे हे मॅच्युअर असण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. नंबर 7, तडजोड करण्याची तयारी असणे. तडजोड ही दोन्ही बाजूंनी असावी लागते. जर नात्यात प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीला आपली स्वप्ने, आवडीनिवडी आणि सवयी बदलाव्या लागत असतील तर ते नाते हेल्दी राहत नाही. उदाहरणार्थ, सुट्टी कुठे घालवायची इथपासून ते भविष्यातील मोठ्या कौटुंबिक निर्णयांपर्यंत दोघांच्याही मतांचा आदर राखून एक सुवर्ण मध्य गाठणे हे तडजोड करण्याच्या वृत्तीमुळेच शक्य होते. संसाराचा गाडा चालवताना प्रत्येक परिस्थिती ही आपल्या हातात नसते. अशा वेळी जोडीदारामध्ये किती फ्लेक्झिबिलिटी आहे हे महत्वाचं ठरतं. छोट्या छोट्या गोष्टींवरून हट्ट न धरता बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे. शेवटी एकच गोष्ट सांगेन, जोडीदार निवडताना घाई करू नका. नातं म्हणजे काही चेकलिस्ट टिक करणं नाहीये. कदाचित एखादी व्यक्ती तुमच्या यादीतल्या सर्व गोष्टी पूर्ण करत नसेल, पण जर ती तुमच्या मनाचा आदर करत असेल आणि तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणत असेल तर तिथेच थांबायला हरकत नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, ते एखाद्या योग्य व्यक्तीसोबत शेअर करा. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मते नात्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी असायला हव्यात ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.